म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा सावित्रीबाईंना आणि बाबूसाहेबांना अभिवादन करतो आणि गोडबोले सरांमध्ये आपल्यावर फार वेळ न घेता तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. कर्तृत्व तुझे थोर आई, हृदयाला स्पर्श करून जाई. कर्तृत्व तुझे थोर आई, न फेडे कोणी उपकार तुझे, न फेडे कोणी उपकार तुझे. तू कृतीची देवता आई, तू कृतीची देवता आई. आणि अशा या आईला आम्हा सगळ्यांकडनं मानाचा मुजरा. धन्यवाद. यानंतर आपल्याकडे आलेले खास अतिथी पाहुणे यांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते माननीय डॉक्टर गजाननजी नारेसर यांना, संचालक प्रभात किड्स स्कूल अकोला. त्यांच्या प्रति विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि बुलढाणेकरांचं मनपूर्वक अभिनंदन सुरुवातीलाच करतो की 6:30च्या वेळी हॉल भरलेला होता आणि खऱ्या अर्थाने हे रविभाऊंचं अभिनंदन केलं पाहिजे की आम्ही सारे परिवाराने हा एक पायंडा घालून दिला की कार्यक्रम वेळेवर सुरू झाले पाहिजे आणि वेळेवर संपलेही पाहिजे आणि खूप वेळ चालले पाहिजे की ज्याचा आनंद सगळ्यांना, सगळ्या रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी घेता आला पाहिजे. मी मनपूर्वक रवीजींचं या वेगळ्या चळवळीची सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन करतो आणि आज आपले प्रमुख अतिथी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे, ज्यांच्या मुसाफिर या गाजणाऱ्या चरित्राचा प्रवास नेमका कसा झाला याविषयी आपल्याला भरपूर काही त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून देतो आणि त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. खरं म्हणजे अच्युत गोडबोलेंसारख्या भन्नाट व्यक्तिमत्वाला शब्दार्थ शब्दबद्ध करणं तसं अवघडच का, पण त्याचा प्रयास करतोय. या ठिकाणी स्टेजवर येऊन बसायचं आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे इकडे स्टेजवर बसायची देखील व्यवस्था केल्याच आहे. सरांचं भाषण सुरू व्हायच्या आधी 15 ऑगस्ट 1950 रोजी अमळनेराचे राज्यात 16वा मेरिट आणि विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये पहिला क्रमांक त्यांनी मिळवलेला. ते गणितात IIT पर्यंतच्या जवळपास सर्वच परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं मिळवून IITचे मुंबईचे केमिकल इंजिनियर झाले. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत 32 वर्षे जगमान्य अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनुभव मिळवून वेगवेगळ्या CEO पदांवर त्यांनी काम केलं आणि त्या कंपन्यांना नावलौकिक मिळवून दिला आणि खऱ्या अर्थाने म्हणून त्यांचा परिचय आज आपल्या सगळ्यांच्या समोर करून देणं मला गरजेचं वाटतं. अच्युत गोडबोले हा एक भन्नाट इसम आहे. G.A. कुलकर्णी अशा भन्नाट जीवाचा उल्लेख अर्भाट असा करतात. एक निखालस वेडेपणा, एक जीवन उधळून टाकण्याची आणि पुन्हा उभारण्याची असीम जिद्द यांची नाना रूपे अच्युत गोडबोलेंच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. मार्ग सोडून आडावाटाच नव्हे तर नवीन वाटांनी बेधुंद भटकंती करणारा हा प्राणी आणि प्रवासी म्हणून त्यांची ओळख मला सभागृहाला करून द्यावी अशी वाटते. अफाट बुद्धिमत्ता, हेवा वाटेल अशी जीवनाबद्दलची समज, न पडलेले सुगारून देण्याची हिंमत, निर्मितीची आस, शोधक वृत्ती, काहीतरी आगळं वेगळं करून बघण्याची उफाळती लालसा, ह्या त्यांच्या स्वभाव लक्षणांचा परिचयही मी सभागृहाला या ठिकाणी करून देऊ इच्छितो. अच्युत गोडबोले म्हणजे संगणक युग तोडून प्यालेले एक संगणक तज्ञ. अच्युत गोडबोले म्हणजे नाद वेदाने वेडावून टाकणारे एक संगीत तज्ञ. अच्युत गोडबोले म्हणजे विज्ञानाला किमयागाराद्वारे कवेत घेणारे वैज्ञानिक. अच्युत गोडबोले म्हणजे अर्थशास्त्राचे समर्पक विवेचन करणारे अर्थतज्ञ. की अच्युत गोडबोले म्हणजे मॅनेजमेंटच्या सर्वोच्च पदांवर विराजमान होऊन बोर्डरूमचा आदर्श ठरलेले मॅनेजमेंट गुरु. की अच्युत गोडबोले म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारे मनकवडे मानसशास्त्रज्ञ. अशा अनेक रूपांमध्ये त्यांची ओळख आपल्याला करून घेता येऊ शकेल. एका छोट्याशा गावातून मध्यमवर्गीय संस्कारी कुटुंबातून आलेला माणूस एकाच वेळी एवढी सगळी क्षेत्र कशी पादाक्रांत करू शकतो या सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे जिवंत उत्तर अच्युत गोडबोलेंच्या रूपाने आज आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे. एकीकडे शहाद्याच्या आदिवासींसोबत ते रमतात तर दुसरीकडे अमेरिकेतल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये त्यांच्या मालकांसोबतही तेवढ्याच
तन्मयतेने ते रमतात हे त्यांच्या स्वभावाचं खरं वैशिष्ट्य आहे. स्वार्थ, स्पर्धा, पिपांसा यांच्या दुनियेत वावरूनही त्यांची पीडितांबद्दलची कणव अभंग आहे हे मला ओळख करून त्यांना प्रकर्षाने नमूद करावंसं वाटतं. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून उडावे सकल जन या घासाने त्यांनी जे जे भोगलं, कष्टदायकांनी जे जे मिळवलं ते सगळं आपल्यापर्यंत न राहता इतर पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे या जाणीवेतून त्यांनी लिखाण केलं. नाभीपासून पोटतिडकीने आलेली ही सहज सुलभ भाषा शैली असल्यामुळे त्यांची सर्वच पुस्तकं बेस्ट सेलर ठरलेली आहेत आणि म्हणून एक उच्च प्रतिभेचे साहित्यिक आहेत हाही त्यांचा परिचय मला सभागृहाला करून द्यायचा आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला कुठलाही पुरस्कार दिला तरी तो कमीच असतो असं म्हणता येईल. त्यांना IBM तर्फे 2दा, पंतप्रधानांकडून 2दा सन्मानित करण्यात आलेला आहे. शिवाय उद्योग रत्न, IITचा अत्यंत इंद्रधनु पुरस्कार, अर्थशास्त्रासाठीचा पारनेरकर पुरस्कार, मानसशास्त्रासाठीचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचा सोमपंत दांडेकर पुरस्कार, ज्ञानोदयला नची केळकर पुरस्कार असे विविध पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. आणि खरं म्हणजे त्यांचा परिचय हा त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या भाषणातून होणार आहे. जसं रवीजींनी सांगितलं की त्याची तब्येत चांगली नाही, बरीचशी औषधं आपल्या समोर दिसतात आहेत, परंतु तरीही मी अच्युतींना सांगू इच्छितो की विदर्भाची सुरुवात तुम्ही, विदर्भ दौऱ्याची सुरुवात तुम्ही इथून करता आहात आणि एवढं करतात आहे. प्रचंड प्रेम तुमच्यावर करतात आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाने प्रचंड प्रभावित झालेली सगळी ही युवा पिढी या त्या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या युवा पिढींना दिशादर्शक म्हणून आपण सगळ्यांच्या समोर एक आदर्श म्हणून आहात आणि मला खात्री आहे की निश्चितपणे काहीतरी वेगळी दिशा या आम्ही सारेच्या कार्यक्रमातून आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे तरुण या ठिकाणी घेऊन जातील आणि आम्ही सारे अशाच प्रकारचं आयोजन वारंवार बुलढाणेकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भाच्या 5ही जिल्ह्यांमध्ये आम्ही सारेची चळवळ झपाट्याने उभवते आणि निश्चितपणे अशाच प्रकारचं संपूर्ण आयोजन, चांगलं आयोजन रविकांतजी आणि ज्या ज्या ठिकाणी जी मंडळी असेल ती करतील. मी पुन्हा एकदा अच्युतजींचं आणि आपल्या बुलढाणेकरांचं मनपूर्वक आम्ही सारे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि सावित्रीबाई ज्यांचा आपण सन्मान केला त्या आईंचा या ठिकाणी त्यांना मनपूर्वक प्रणाम करतो आणि माझा परिचय या ठिकाणी सांगतो. माझा आस्वाद घेणाऱ्या माझ्या सगळ्या बंधूंना मनापासून विनंती करते की हा कार्यक्रम हा सर्वांपर्यंत आम्ही सारे ग्रुपच्या वतीने चीट आली असेल. ज्यांच्याकडे एक्स्ट्रा चीट आली असेल त्यांनी ती कृपया मागे पास करावी आणि संपूर्ण माहिती फिलअप झाल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर एक बॉक्स ठेवलेला आहे, त्या बॉक्समध्ये आपण ती टाकावी. आम्ही सारे फाउंडेशनच्या वतीने एक सन्मान पत्र श्रीमती द्वारकाबाई मारुती पवार यांच्यासाठी, जे मी आपल्या सर्वांसमोर वाचून दाखवते. आपल्या आयुष्यातील अनमोल कार्याचा आम्ही सारे ग्रुप बुलढाणाच्या वतीने आम्ही सन्मान करतो. एका विचारावर अढळ निष्ठा ठेवून शेतकऱ्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे हा ध्यास घेऊन आयुष्य जगून दिलेलं गावोगावी फिरून आयुष्यभर व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार व शेतीचे अर्थशास्त्र सरळ व साध्या शब्दात आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या मनात आजही आहे. आपल्या विद्रोही काळी कर्तृत्वाला आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी बुलढाणेकरांचा विनम्र सलाम. मी आपल्या जास्त वेळ घेणार नाही कारण मला माहिती आपण सगळेजण ज्यांचे शब्दरूपी विचार ऐकण्यासाठी अतिशय आतुर झाले आहात ते म्हणजेच आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक म्हणून ठरलेले खास वक्ते आदरणीय माननीय श्रीमान अच्युतराव गोडबोले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या मंडळीची सूचना आहे की तुमच्यापर्यंत ज्या चीट आलेल्या आहेत त्या तुम्ही जाताना बघू शकाल कारण सर काय सांगतात आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही ते शेवटी भरा आणि सर जे ऐकतील सांगतील त्याच्याकडे लक्ष द्या. दुसरी एक महत्त्वाची सूचना मी सरांना विनंती केली की आमचा हा जो या ठिकाणी बुलढाणेकर परिवार आलेला आहे हा तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमची जी पुस्तकं आहेत ती नियमित वाचतो. तर या ठिकाणी जी पुस्तकं विक्रीला ठेवलेली आहेत ती जर डिस्काउंटमध्ये आम्हाला मिळाली, आज जे खरेदी करणारे आहेत त्याच्यावर तुमच्या सह्या मिळाल्या तर ते सरांनी विनंती मान्य केलेली आहे. ज्यांना ती पुस्तकं विकत घ्यायची असतील त्यांनी ती विकत घ्यावी आणि कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी सरांची सही त्यावर मिळणार आहे. तेव्हा मी अच्युत गोडबोले
माझी उंची कमी असल्यामुळे त्यांनी खाली गादी ठेवली. मी सर्किट ग्रुपचे आणि बुलढाणा इथले रसिक श्रोते यांचं मी स्वागत करतो. मला अतिशय आनंद होतोय. मला विश्वासच बसत नाहीये. मी हा जे म्हणालो ते खरंच बरोबर आहे. भारत पाकिस्तान मॅच चालू असताना इथे एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहाल याची मला खरोखरच कल्पना नव्हती. हे मी सांगायला मला आवडेल. माझी खरोखरच अनेक ठिकाणी भाषण झालेली आहेत, पण असा प्रतिसाद मी आतापर्यंत बघितला नाही. आणि मला खूपच आनंद होतोय. तर माझा घसा, एक आनंदाची बातमी तुम्हाला म्हणजे माझा घसा ठीक नाहीये, त्यामुळे मी फार वेळ तुमचा अंत बघणार नाही. पण मला एवढा समुदाय बघून जरा घशाला ताण झाला तरी चालेल, पण थोडंसं बोलावं असं वाटतंय. मी माझ्या मुसाफिर ते पुस्तक सध्या बरंच गाजतंय, त्यामुळे माझा प्रवास कसा झाला याच्याविषयी बोलायकरता मी उभा आहे. अरे जरा माझं लहानपण सोलापूरला गेलं आणि आवाज येत नाही. आणि सोलापूर हे बुलढाण्यासारखंच लहानसं गाव, मुंबई पुण्यासारखं भयंकर पोढारलेली संस्कृती नव्हती. आमचं एक 300 स्क्वेअर फूटचं असं घर होतं. बंबावर तापवलेलं पाणी, पाटावर बसून जेवण, नंतर चुलीवरचा स्वयंपाक, सारवलेलं घर, अशा सगळ्या ह्याच्यात माझं लहानपण गेलं. म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये पण जात नसू. वर्षात एकदा फक्त वडील आम्हाला 4 भावंडा निघून हॉटेलमध्ये जायचे आणि तो चैनीचा दिवस असायचा. सगळ्या परीक्षा संपल्यानंतर वडील म्हणायचे चला मुलांनो आपण हॉटेलमध्ये जाऊ. आणि एक हॉटेल होतं गदग. ते गदग हॉटेलमध्ये जाऊन मसाला डोसा खायचा वर्षाच्या शेवटी. आमच्या दृष्टीने परवणीचा दिवस असायचा. आमच्या घरी मॅट्रिक पर्यंत डायनिंग टेबल नव्हतं. SSC पर्यंत मला घड्याळ नव्हतं. आमच्या घरी पंखा नव्हता. आणि SSC झाल्यानंतर पहिला पंखा आमच्या मामाने भेट दिला. तर पहिला पंखा आल्यावर आम्ही 4 भावंड धावलो की मला आपल्याला पहिला पंख्याचा वारा लागला पाहिजे. अशा तऱ्हेची सगळी परिस्थिती. फ्रीज वगैरे त्या प्रश्नच नव्हता. मोटार गाडीचा प्रश्नच नाही. सायकल जेमतेम होती, ती सो बरेच वर्षांनी मिळाली. पण एवढं सगळं असून सुद्धा गरिबी वगैरे काही नव्हती. वडिलांनी आमचं चांगलं शिक्षण केलं. त्यापेक्षा चांगलं म्हणजे संस्कार खूप चांगले केले. म्हणजे कल्चरल सांस्कृतिक श्रीमंती ज्याला म्हणतो ती इतकी प्रचंड मोठी आम्हाला मिळाली. आमच्या घरी विंदा करंदीकर, पाडगावकर, बापट घरी यायचे. त्यांची काव्य वाचन घरी व्हायची. तर 300 स्क्वेअर फूट मध्ये. पण श्रीराम पुजारी नावाचे आमच्या ओळखीचे एक सर घरी यायचे. त्यांच्या ओळखीची सगळी माणसं होती ती आम्हाला त्यांना घरी आणायची. विंदा करंदीकर तबला वाजवायचे आणि त्यांच्या कवितांना माझ्या बहिणींनी चाली लावल्या. बहीण गाणं म्हणते, विंदा करंदीकर तबला वाजवत आहे. अशा कॅसेट्स विंदांकडे होत्या. मी परवा विंदा जाण्याच्या अगोदर गेलो होतो, त्यावेळी विंदांनी मला कॅसेट्स दिल्या. त्यावेळेला त्यातून आठवतं की इतक्या वर्षांपूर्वी तुझ्या घरी मी वाजवलेला तबला आणि सुलभा गात होती त्या कॅसेट्स. आमच्या घरी भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पंडित जसराज घरी यायचे. बहिणीला सांगायचे बेटा नटभैरव असा गातात, असा गातात, असं ते जसराजजी माझ्या बहिणीने सांगत असत. भीमसेन जोशी एकदा तर रात्री आमच्याकडे आले. 3 वाजेपर्यंत गप्पा करत बसलो आणि 3ला सगळे झोपले. 3 ते 5 भीमसेनजी झोपले, आम्ही झोपलो. 5 वाजता ते उठले आणि ते म्हणाले मला पुण्याला जायचंय. आणि त्यांना पुण्याला जायचं होतं. त्यांच्याकडे मोटार गाडी होतीच. आणि त्यावेळेला सोलापूरहून पुण्याला जायला साधारण 6 ते 7 तास लागायचे. भीमसेनजी म्हणाले 3 ते 5 वाजता 2 तास माणूस झोपला. 5 वाजता ते निघाले. मला माझ्या माध्यमावर पण पुण्यात जायचं होतं. आम्ही पण येतो तुमच्याबरोबर. भीमसेनजी म्हणाले चला. आम्ही गाडीत बसलो आणि भीमसेन गाडी इतक्या प्रचंड जोरात चालवायचे त्या अंगावर काटा यायचा. म्हणजे पु ल देशपांडे म्हणायचे की कुमार गंधर्व गाण्यात चूत, भीमसेन जोशी आयुष्यातच चूत. आणि गाडी चालवताना अंगावर काटा. जाता भरधाव गाडी
डावीकडे दौंड गाव लागलं. दौंड गाव लागलं त्या ठिकाणी मनुष्य भजी तळत होता. तर विंच म्हणलं चला काय बोला म्हणून त्याने गाडी थांबवली, भजी रस्त्यावर भजी तळलेल्या माणसाला भजी खायला लागली. पण आपलं ठीक आहे, पण भारताचा सगळ्यात मोठा गायक त्याचं काय. पण त्यांना काही नव्हतं, त्यांनी भजी खाल्ली, आम्ही भजी खाल्ली, पुन्हा गाडीत बसलो, पुन्हा गाडी वरदाव चालायला लागली. आणि एरवी 6 ते 7 तास ज्या प्रवासाला लागतात तो प्रवास त्यांनी 4 तासात केला. हे सगळं भजी वगैरे प्रकरण आटकून ते 5ला मी निघालो. 9 वाजता भीमसेन त्या एका हॉलपाशी गेले. त्यांच्या पाशी हॉलला त्यांनी टच केली गाडी. मग मुलांना येऊन बसा म्हणाले, आम्ही समोरून बसलो. हॉलमध्ये अशीच तुडुंब गर्दी होती, याचा दीडपट मला तो हॉल होता. आणि त्यांचं गाणं होतं सकाळी 9 वाजता. एवढं 3 वाजता जागून 5 वाजता गाडी चालवत मध्ये भजी खाऊन 9 वाजता त्या हॉल पाशी 9ला स्टेजवर चढले. आणि चंकय नैना म्हणून तोडीतलं त्यांनी चालू केलं त्यांची चीज. मी असं तोडीच ऐकलेलं नाही. तास सव्वा तास इतका भन्नाट विलक्षण तोडी ते गायले. असे सगळे संस्कार आमच्यावर होत होते. त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच का त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं संगीत, साहित्य, चित्रकला या गोष्टी आहेत ते आमच्या मनावर बिंबवलं गेलं. कोणी त्याचे धडे घेतले नाही, पण ते समोर दिसत होतं की साहित्य, संगीत आणि कला याची कदर ही तेवढीच केली जाते हे समोर दिसत होतं. कुमार गंधर्वांच्या बरोबर आमच्या रात्री 2 ते 4, 5 पर्यंत सकाळी मैफिली, गाण्याच्या मैफिली. त्यांचं गाणं झालेलं असं त्यानंतर आमच्या गप्पांचे फळ चालू आहे. बिरजू महाराजांचा डान्स झालेला आहे, त्यानंतर बिरजू महाराज आम्हाला सकाळी मराठीतल्या गझला ऐकवायचे. बिरजू महाराज मराठीतल्या गझला गायचे. ऑल इंडिया रेडिओवरती ते उर्दू आणि हिंदी तर गायचे. बिरजू महाराज आपले अतिशय मोठे डान्सर. पण ते मराठीतले मला आठवत जायचे असेल तरी नकळता निघून जाणं पूर्वीची एक मराठी गझल कविता होती. ते आम्हाला पहाटे 5 वाजता बिरजू महाराज 4-5 लोक मी बसलेलो, पुजारी सर, मी, माझी बहीण, आणि ते ऐकवत आहे हे अजून मी कधी विसरणार नाही. असं सगळं वातावरण घरी असल्यामुळे एक प्रचंड सांस्कृतिक श्रीमंत आम्हाला. मला गणिताची आवड खूप होती, माझे वडील गणिताचे स्कॉलर होते. आणि मला एक गोष्ट मी केली की कुठली गोष्ट शिकताना मला लाज वाटली नाही, आणि कुठलीही गोष्ट शिकताना त्या विषयावर प्रेम करून शिकण्याची मला एक सवय भयंकर लागली. की ते मार्कान करतात, अर्ध्या मार्कान करतात आजकालची मुलं, त्याच्यापेक्षा त्यांचे पेरेंट्स हे धावतात काय, हा क्लास, तो क्लास, पाठांतर करतात, एक्सपेक्टेड प्रश्न काय म्हणतात. म्हणजे विषयाचं ही चिरफाड झाली. तो विषय किती सुंदर आहे. गणित म्हणजे की गणित किती छान आहे. मी 6वीत असताना 8वीतले रायडर सोडवायचो, 7वीत असताना 9वीतली. ते परीक्षा रायडर नसायचंच, कारण 7वीत असताना 9वीतले रायडर कुठे येणार. पण ते प्रत्येक रायडर हे 3-3 तऱ्हेने सोडवायचे. वडील स्कॉलर होते मॅथमॅटिक्सचे, आणि मलाही गणितात बऱ्यापैकी आवड होती. आणि ते 3-3 पद्धतीने सोडवायचे. त्यांना सगळ्यात एलिगंट अशी पद्धत कुठली, सगळ्यात चांगली उत्कृष्ट सुंदर पद्धत कुठली, हे सौंदर्य शोधलं जे आहे प्रत्येक विषयाला. तर गाणं असू दे, विज्ञान असू दे, गणित असू दे किंवा अर्थशास्त्र असू दे, ह्यानी मी झपाटलं गेलो लहानपणाचं. परीक्षेत माझा रस कधीच नव्हता, आणि परीक्षेचा खरोखर अभ्यास केला नाही. पण तरी सुद्धा 1ली ते IIT पर्यंत गणितामध्ये मात्र मला जवळपास 100 प्रत्येक परीक्षेत पडली. पण परीक्षेकरता मी अभ्यास केला नाही. या सगळ्यामध्ये मला विज्ञानाची सुद्धा मात्र आवड लागली. ती कशी लागली आश्चर्यच आहे. कारण माझ्या किमायकाच्या प्रास्ताविकात मी म्हटलेलं आहे, अत्र्याला कोणतरी एका मी विचारलं की का तुम्ही म्हणे नाटकं आणि वृत्तपत्रात लिहायला लागला, तुम्ही विज्ञानात का शिरला नाही. मात्र म्हणलं कसं काय शिरणार म्हणे विज्ञानामध्ये, विज्ञानामध्ये कसं शिरणार म्हणे, का काय झालं. तर ते म्हणाले की विज्ञानामध्ये म्हणे आम्हाला मास्तर कसे होते. म्हणजे कसे होते म्हणजे मास्तर असे होते की म्हणे एक BT मेथडने शिकवायचे. कोणता तरी विषय घ्यायचा, मग त्याच्या अनुषंगाने आणखीन एक विषय, त्याच्या अनुषंगाने आणखीन एक विषय, असं करत करत मूळ विषयावर यायचे. मग मूळचा विषय कुठला कुठे राहून जायचा आणि मधून त्याचा आम्ही विचार करायला लागायचो. म्हणजे काय म्हणे एकदा आमचे मास्तर आले आणि वर्गात हातात पेढा धरला त्याने. मग मुलांना विचारलं, मुलांना काय वाटतं तुम्हाला. मग मुलं म्हणाले छान छान वाटतं. मग आणखीन काय वाटतं, मग सुंदर सुंदर वाटतं. मग आणखीन काय वाटतं, म्हणजे केशरी केशरी वाटतं. आणखीन काय वाटतं, मग गोड गोड वाटतं. म्हणजे आणखीन काय वाटतं. मग मुलं म्हणाले नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. मग असं म्हणे हा आता तुम्ही जवळ येत चालला. मग नंतर मुलं म्हणाले आम्हाला हवा, आम्हाला हवा. मग असं म्हणे थांबा, आज आपण हवेचे घटक शिकू म्हणे. आणि त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे शिकवायला सुरुवात केली. म्हणजे असले मास्तर असतील तर कुठले
तर आमच्या वर्गामध्ये इतके म्हणजे भाषांतराचे मास्तर नव्हते, पण आमच्या बाईच्या शिकवायला त्याला त्या प्रात्यक्षिक करूनच शिकवायचा त्यांना भयंकर छंद होता. आणि त्यांनी आम्हाला तो एके दिवशी आल्या भयंकर वृक्ष होते बघा, ते भयंकर अनरोमॅन्टिक, म्हणजे अगदी सक्ती केल्यासारखं शिकवणार, कपाळावर आख्या कुठून आता आपल्याला शिकवायचंय. एके दिवशी आल्या, पण स्टेज वर्गात अगदी लहान असतं, पण मागे ब्लॅकबोर्ड होता आणि बाई जो अतिशय लहान स्टेज, टेबल खुर्ची मागे फळा खडू ठेवलेले. बाई म्हणाल्या, मला आज मी तुम्हाला सूर्यमालिका शिकवणार आहे. ठीक आहे, सूर्यमालिका सूर्यमालिका. मग आम्हाला त्यांनी 2-3 मुलांना बोलवून ते टेबल खुर्च्या दूर करायला लागलो. आम्ही आपलं बरोबर दूर केले, त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचं होतं ना. मग त्याच्या उभ्या राहिल्या. मग मुलांना उदाहरणार्थ मी म्हणजे सूर्य म्हणजे ठीक आहे, सूर्य तळपत होत असते सूर्य तर काय, त्यांचं काय जातं आपलं उभ्या राहिलं तिकडे. मग म्हणाले मुलांना, मग मला म्हणाले तू उठ. मी आपलं थरथरत उठलो, काय पडवणार माहित नाही. मग आई म्हणायला मुलांना अच्युत म्हणजे पृथ्वी, मी आता स्टेजवर त्यांच्यामध्ये फिरायला लागलो. पण ते पृथ्वी सुद्धा साधी फिरत नाही, ते स्वतःवरती फिरत फिरते ना. ते जमायचं नाही मला. शरीर घरी एका खांब बघून मी प्रॅक्टिस करायला लागलो, स्वतःमध्ये फिरत. तुम्ही करून बघा, भयंकर अवघड आहे. मला घरी आईवडील म्हणून मी कालपर्यंत बोलला ठीक होतं, आता असं का करायला लागलं. त्याने दुर्लक्ष केलं आणि मला तर 3 दिवसांनी बरोबर जमायला लागलं. वाईट तो उभ्या मला जमेपर्यंत, मग मला बरोबर ते जमायला लागलं. मग त्या वृक्ष पण म्हणाले, मुलांना आता आपली पृथ्वी पक्की झाली. मी आपण त्यांचं काय झालंय, त्यानंतर तिथे ते गाणं थांबलं नाही. त्याने म्हटलं दिलीप तू उठ. मग दिलीप उठला. म्हटले दिलीप चंद्र, मग तो आता माझ्यामध्ये फिरायला लागला. आणि हे सगळं लहान प्लॅटफॉर्मवरती भयंकर अवघड, प्रचंडच कॉम्प्लिकेटेड. म्हणजे ते सूर्यमालिका कसं करते कोणाला पाहिजे, पण तिथे मग मी करणार तर पडायचो. पण हेडसर जाताना बघायचे असं पोर काय करतात ते कळत, त्याने पण सोडून दिलं, दुर्लक्ष केलं. पण जेव्हा काढलेलं जागा बरोबर आलं पेपरामध्ये अमुकच्या भोवती फिरतो म्हणून मुलांनी दिलीप अच्युतच्या भोवती फिरतो. बाईनं बोलवलं आणि सांगितलं बंद करा म्हणजे जास्त फळा वगैरे दिलेला आहे, तिथं आत्महत्या करायला शिकवा म्हणजे. काय असं आमचं शिक्षण फार मजा. एक मास्टर पीटी शिकवणार आहे, म्हणजे मी रोज लेफ्ट राईट का शिकव म्हणजे त्या गुरुत्वाकर्षण शिकवणार. त्याने काल काही आता न्यूटनचं वाचलं होतं, फळ वरून खाली पडलं की लगेच ते गुरुत्वाकर्षण. मग ते आम्हाला लेफ्ट राईट कवायत करून मैदानात घेऊन गेले. मग मैदानात मी गेलो, ते कैरा लागला झाडाला. मग ते म्हटलं आता त्याचा डाव असा होता की चेंडू तो कैरीला मारायचा, कैरी खाली पडली की न्यूटनचं दाखवलं होतं इथे काही कुठेतरी फळ पाहिजे, तर कैरी खाली पडली की लगेच गुरुत्वाकर्षण शिकवायला सुरुवात. त्यांनी लगेच तो चेंडू मारला, आपण तो झाडातच अडकला. माझा करायचं नाही. मग त्यांनी दगडांनी चेंडू मला पाडायचं होतं. दगडांनी कैरी नाही, दगडांनी चेंडूने कैरी. मग कैरी खाली पडली कारण न्यूटनने अपॉलन केलं फळ पाहिजे, तर कैरी खाली पडली की गुरुत्वाकर्षण असं. मग त्यांनी दगड मारत होते, दगड काही लागायचं नाही, तो खाली पडायचा. मग दगड खाली पडल्यामुळे गुरुत्वाकर्षण शिकवती, पण ते काय दगडांनी चेंडूने कैरी असं. मग त्या दिवशी काही पडेल ना, दुसरा चेंडू गेलो होतो, तुम्हाला गुरुत्वाकर्षण शिकवतो. असं सगळं मजा करतो. आणि एवढं असून सुद्धा मला एसएससीत मी 16वा आलो. माझा पहिला नंबर 7 मार्कांनी गेला, पण हिंदी माझं फार वाईट होतं. 100 पैकी 43 पडले मला. आणि ते हिंदी वाईट असणं कारण माझं प्रचार करायला एकदा सांगितलं होतं हिंदीमध्ये, तर माझं हिंदी खरंच वाईट आहे. मी असं बोलू नये, विदर्भामध्ये हिंदी खूप चांगलं बोलतो, मला माहिती आहे. माझं फारच वाईट हिंदी आहे. म्हणजे मी प्रचार असा केला होता, मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नहीं. ते म्हणल्यावर वाचताना खूप प्रयत्न केले, काय जमेना. मग माझा 16वा नंबर आला कोरोनामध्ये. त्यावेळेला बोर्ड सगळं होतं, नागपूर आणि महाराष्ट्र सगळंच होतं. महाराष्ट्रात 16वा आलो मी. आणि गणितात पहिला होतो, संपूर्ण महाराष्ट्रात गणितात मला पहिलं प्राईज होतं, अॅरिथमेटिकमध्ये पहिलं प्राईज होतं. ते मला थ्रोआउट मिळालं. आणि सोलापूरला पण कोणी विचारलं नाही, मुंबई पुण्याला पण पहिला 3रा वर्गात ना, तरी सुद्धा मायक्रोफोन माईक किती असतं, कॉफी देत होती, तू किती असं कुठं होता, इथं कोणी कुत्र्याने विचारते. रस्त्यावर जात होतो, कोणी विचारतं का, कोणी काही विचारलं नाही. कुत्र्याने
चौथ्या पानावर बातमी आली होती की सोलापूरचे गोडबोले बोर्डात सोडा. आणि त्या शेजारीच बातमी होती की 5च्या पेठेत अमुक माणसाने अमुक माणसाला पोहोचवलं. म्हणजे त्याचं एवढंच होतं. पण मग माझं युनिव्हर्सिटीत मी पहिला पूर्ण युनिव्हर्सिटी तिथे पहिलं प्राईज होतं. मग त्यावेळेला तुम्ही युनिव्हर्सिटीत पहिल्या आलं तर IIT ला डायरेक्टली ऍडमिशन मिळायची. पण ते सोलापूर कोणी सांगितलंच नाही. मुंबई पुण्याच्या मुलं असे स्मार्ट असतात, त्याला बरोबर माहीत असतं. ते आम्हाला सोलापूर कोण सांगणार. तर मला माहितच नाही की डायरेक्ट ऍडमिशन मिळते. ते IITच्या एंट्रन्सला बसण्याची गरजच नव्हती मला. पण माहिती म्हटलं मी बसत होते. JEE त्याची परीक्षा असते. अलीकडे ते बरंच कोट्टा पॅटर्न, हैदराबाद पॅटर्न, कोट्टा पॅटर्न काय काय झालं जायचं. आमच्यावर दुसरे पॅटर्न भेटत नव्हतं. तर बसलो मी JEEला. त्यात मग मी ऑल इंडिया भारतात काही 28-32 काहीतरी नंबर होता. त्यावेळी केमिकल इंजिनिअरिंगला खूप वाव होता म्हणून मी केमिकल इंजिनिअरिंग घेतलं. पहिले 3 वर्ष मी बऱ्यापैकी टॉपर होतो. ते बऱ्यापैकी चांगले मार्क्स पडायचे. माझं सगळं आयुष्य अपमानाने घडलेलं आहे. म्हणजे IIT मध्ये एकदा मेस टेबलवरती बसलो असताना मला एकाने माझं इंग्रजीवरून अपमान केलं. माझं सगळं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं. इंग्रजीवरून अपमान केलं. मला मी बोलत असताना मुद्दामून इंग्रजीच्या चुका एक मनुष्य काढायला, मुलगा काढायला, त्याचं इंग्रजी शिक्षण झालं. कारण IIT खूप इंग्रजी शिकलेले, फार फार बोलणारे श्रीमंत गोरी कोणती पोरं अशी यायची. मला भयंकर भीतीच वाटायची पहिल्यांदा. तशाच एका मला माझं चुका काढत चालत. कारण मला कसं आवडत नाही. मला कोणा म्हणलं की तू दिसायला चांगला नाही, तुझ्याकडे पैसे नाही, तर मला काही वाईट वाटत नाही. कोणी खरं बोलून तर वाईट कशाला वाटत. पण तुझा अमुक येत नाही म्हटलं की मला संताप व्हायचा. त्यावर आता ते काही फार फरक पडत नाही. पण येत नाही म्हटलं बाहेर चवतळून उठायचं. त्यावेळेला पुढचे 10 महिने मी फक्त इंग्रजी केली. लकीली IIT मध्ये 6-6 महिन्यांनी परीक्षा असायच्या, दर आठवड्यात नसायच्या. मी 10 महिने इतकं वाचन केलं. इंग्रजी लिटरेचर, वर्तमानपत्र वाचली, इंग्लिश लँग्वेजचा इतिहास वाचला, फोनेटिक्स, उच्चारशास्त्र आणि एटिमॉलॉजी, त्याची रूट्स वगैरे, त्या सगळ्याचा प्रचंड अभ्यास केला. मी आरशासमोर उभारून बोलण्याची प्रॅक्टिस करायचो. आपण चूक काय करतो की आपण मराठीत विचार करतो, इंग्रजी ट्रान्सलेट करतो आणि मग बोलतो. आणि शक्यतो व्याकरणाच्या दृष्टीने योग्य असा होण्याचा प्रयत्न करतो. माझ्यामध्ये बंडल म्हणजे असं करायचं नाही. आपले विचारच इंग्रजी झाले पाहिजे. हे ट्रान्सलेशन आपल्याला सहजपणे सुलभतेनं तास 4-8 तास किती असेल तर आपल्याला उत्कृष्ट बोलता आलं पाहिजे. उत्कृष्ट अगदी एलिगंट ज्याला म्हणतात, राज्य सफाई करा. तर ते करण्याकरता नुसती शब्द संचय असून भागत नाही. कशाप्रकारे बोलणं आणि त्यातले फाईन जे एलिमेंट्स असतात ती सगळं, ते सगळं मला म्हणून यायला लागलं. तर कॉन्फिडन्स वाढला. ते फक्त त्याचे 50-60 हजार मी अनेक कोटीचे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले आहेत. त्यावेळेला मी अनेक सेमिनार घेतले, अनेक CEOs मध्ये ऍड्रेस केलं, भाषणं दिली. त्यावेळेला मी जो हा झगडा केला होता इंग्रजीचा, तो मला त्यावेळेला उपयोगी पडला. पहिली 3 वर्ष गेली, पण त्यानंतर आमचा एक ग्रुप फॉर्म झाला. IIT, BRC यांची सगळी टॉपर मंडळी होती. अमुक मनुष्य IIT ऑल इंडियात पहिला, अमुक मनुष्य ऑल इंडियात दुसरा, अमुक मनुष्य MIT स्टॅनफोर्ड मध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर आहे, अमुक मनुष्य जगातला 100 मॅथमॅटिशियन पैकी मोठा आहे. अशी ही सगळी मंडळी आम्ही एकत्र आलो कुठल्या तरी कारणाच्या निमित्त. आणि त्यांनी माझ्या आयुष्यात प्रचंड मोठा कोलाहल वाचला. या सगळ्यांना इतक्या विषयात आवड होती, म्हणजे तत्वज्ञानात आवड होती, त्यांना संगीतात आवड होती, त्यांना इतिहासात आवड होती, त्याला सोशिओलॉजीत आवड होती, अँथ्रोपॉलॉजीत आवड होती. आणि या सगळ्या विषयांवर आमची चर्चा व्हायला, लिटरेचरमध्ये आवड होती. मला यातल्या फार गोष्टी माहीत नव्हत्या, पण या सगळ्या लोकांच्या चर्चा चालायच्या तर मी पण भाग घ्यायला लागलो. मी पण त्याच गोष्टी वाचायला लागलो. विशेषतः भारतीय तत्वज्ञान, पाश्चिमात्य तत्वज्ञान. आपल्याला भारतीय तत्वज्ञान म्हणजे फक्त इथे लिहिलेलं असेल तर आपल्याला मिळेल, पूर्वजन्मी तू काही पाप केलं असेल तर यावर्षी भोगशील, असं आपल्याला सांगितलेलं असतं. पण भारतीय तत्वज्ञानामध्ये इतर खूप मोठ्या प्रगतीशील उत्कृष्ट गोष्टी होत्या. म्हणजे वेदांमध्ये तर असे कित्येक पॅसेजेस आहेत की 2 पंडितांचे ग्रुप बसायचे, देव आहे की नाही चर्चा करायची. तर आपल्याला वाटतं की भारतीय तत्वज्ञान इतके देव आहेत, एवढ्या मूर्तीची पूजा करा आणि पूर्वी जन्म पाप केला तर होईल, तुला काही करू शकणार नाही, असं तसं नाहीये. ह्याच्यावर खूप वेगवेगळे कसं अमर्त्य सेनांनी ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन जे पुस्तक लिहिलंय
तर त्याच्यावर ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन की भारतीय नेहमी ऑर्ग्यू करायचे, वाद व्हायचे, ते सातत्याने क्वेश्चन करायचे स्वतः. एक रॅशनलिझम, विवेकवाद होता, वैज्ञानिक दृष्टिकोन होता. तुम्ही लोकायत वाचला, चार्वाक वाचला, दामोदरन वाचला, कोसंबी वाचला, रोमिला थापर, मग आम्ही खूप वाचायला लागलो. IITच्या लायब्ररीत प्रत्यक्ष वेद अनेक ग्रंथ होते, ते ग्रंथ पारायण करायला लागलो. मग पाश्चिमात्य फिलॉसॉफी, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कॅट, रसेल, विटगेन्स्टाईन असं सगळं झालं. परीक्षेचं मार्क्स मध्ये हे जे आपण करतोय नाही आयुष्य, हे ज्ञान फार महत्वाचं आहे. आम्ही सांभाळलं परीक्षा कोणी जी आहे तिथून अमेरिकेला फार महत्वाचं नाही, आम्ही तेव्हाच पडलो. गाड्यात आम्ही झोपूनच दिलो. आम्ही गाडीचे प्रोग्राम ऑर्गनाईज करत असू त्या काळात रविशंकर आलेकर, विंसेंट कुमार पण, जसराज किशोरी, सगळ्यांच्या बरोबर अनेकदा गाडीमध्ये जसराज जवळपास राहते. त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे जगी नसून संबंधी यायच्या, त्याच्यावर गप्पा मारायच्या, समुद्रात फिरायला जायच्या, अशाही गोष्टी घडल्या. खूप मजेदार गोष्टी घडल्या. झपाटून गाणी ऐकली, झपाटून गाणी केली. आणि गाण्यामध्ये मला एखाद्या रागाच्या वातावरणात पडून जायला आवडलं. मालकोस म्हणाले मी 3-3 महिने फक्त मालकोस, याचा मालकोस, त्याचा मालकोस, आणि मला फक्त राग आवडत नाही, गजल आवडते, सिनेमाची पण गाणी आवडतात, मॉडर्न पण आवडतात. पण त्यात तुम्ही ते तुमच्या डोक्यात भिन्न पाहिजे. एखादा राग किंवा एखादं गाणं जर आवडलं तर 3-3 दिवस तर भिन्नच राहायला पाहिजे. कसं करता अशा सगळे अनेक गाणी आहे, अनेक मैत्री अटेंड केल्या. त्याला आता भेटीला रंगभवनमध्ये मैत्री व्हायच्या, तिथे आम्ही सगळे जायचो. रात्री मैत्री झाली की भेटीला यायचे, जिथे गोळीबार झाला कसा आम्ही गेला तिथेच आम्ही वर्कआउट करून झोपायचो. सगळे पहिली लोक पकडायचे, IIT डोळ्यांनी जायचं. असं सगळं धुंदी सगळे ते दिवस येते. मग लिटरेचर झालं, हिस्ट्री झाली, शिक्का पुस्तकं पुस्तक असायची, एशियन लायब्ररी असायची, ब्रिटिश लोकांची पुस्तकं पाहिजे, वाचायचं. महाभारत अक्षरशः क्लासमेट इंजिनिअरिंग ऍक्टर असं म्हणतात की माझ्या गाडीचे हॉर्न सोडून सगळे घर वागत होते. तसं इथे माझं इंजिनिअरिंग सोडून सगळं केलं. पण याच्यामध्ये दृष्टी भयंकर फारच मोठी की आयुष्यामध्ये फक्त मागायला धर्म पडणं, उद्या इथे ऍडमिशन झाली, माझा मोठे इंजिनियर झाला, अमेरिकेत गेले म्हणजे की भारतात शिवाय झाला 6 महिन्याबरोबर. आणि ते दुसरे त्या आपल्याशी बोलताना भयंकर मराठी शब्द शोधतोय, तुमचे उदाहरण करतोय म्हणून त्यामुळे मला इंग्रजीच आवडत असतं, पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मराठी शब्द शोधतो. असं तोंड म्हणतो, असं अमेरिकन ऍक्सेंट म्हणून 6 महिने बोलायला लागतात. मला तो एक गमून करते, पण त्याचं बोलायला आवडत नाही. वाईट मार्ग इंग्रजी मग भेटावं बोलायचं उत्कृष्ट इंग्रजी बोललं पाहिजे. पण असं काम कसं तरी जायचं, आपल्याला जो नाटकायचं, भारतात शिवायचं, असलं आयुष्यात जायचं नाही. हे केव्हा समजून ठरलेलं होतं. कारण एक्सलन्स हे जे काम आहे फार मोठं आहे. नुसतं इंजिनिअरिंग थिएटर आल्यामुळे कोणी करू शकतो. आमच्याकडे माणसं शिकून पुढे शिकायला खूप झाले, आम्ही गेलो नाही. आमच्याकडे काय आम्हाला थोडा इंटेलेक्च्युअल खरं होतं वापरतो. पण त्यानंतर हे जे सगळं वागलं, ते जे वाचन झालं त्यातून माझ्या आईची पुस्तकं निर्माण झाली. म्हणून पहिलं टर्निंग लावलं. हे नुसतं याला डिमांड आहे, त्याला इकॉनॉमिक्सला डिमांड आहे म्हणून लिहिलं, काही सायकॉलॉजीला डिमांड आहे म्हणून लिहिलं असं नाही. तर सपोज जर माझी सिरियल लिहिली इंग्लिश लिटरेचर, त्याची सगळी म्हणून तिथे आहे. तर हे जे सगळं आहे त्याची संबंध बाळगणं, तिथे समोर चर्चा करणं, झिंक चढण्यासारखं वाचन करणं, चर्चा करणं, आराम करणं, रात्री 2-2 कितीच पर्यंत. मग एकदा प्रश्न आला की भारतात गरिबी बेकारी काय आहे. तर भारतात बेकारी काय आहे, आम्हाला कॉलेज अभ्यासाला होतं, सॅम्युएल्सन आम्हाला अभ्यासाला होता. पण भारतात बेकारी काय आहे हा फक्त परीक्षेमध्ये उत्तर देण्याचा प्रश्न आमच्यासाठी नव्हता, तो आम्ही केव्हाच देऊ शकलो असतो. पण तो आपल्या आयुष्याचा महत्वाचा प्रश्न आहे. आणि गरिबी काय वाटतं हा आपला प्रश्न आहे, माझा प्रश्न. एक क्षण तो वाटलं की मला काय करायचं, मी जी आहे करू शकतो. भारतात गरिबी असं नाही का, मी काही गरीब नाही आहे, मला त्यांच्याविषयी काय करायचं असं एक क्षण वाटलं नाही. हे सगळं महत्वाचं की माझा असा प्रश्न आहे हे मला कळलं पाहिजे. मी एक सरळ प्रश्न आहे सोडवू शकेन असं नाही, पण माझ्या कळलं पाहिजे, जवळ तरी समजून तरी घेतलं पाहिजे. आणि मी मारमाड सुरू झाल्या. हे सगळं झाल्यानंतर एका दिवशी असं आम्ही पास झालो. मी जे एकेकाचा टॉपर जे ते 65% पडून पास झालो IIT. तरी 2 मला जॉब ऑफर झाला, LNT,
एसीसीच्या. पण ठरवलं की आपल्याला आयुष्य आपण कुठेतरी एवढं इकॉनॉमिक्स आपण वाचलेलं आहे, बेकारी गरिबी काय याच्याशी विचार केलाय. आता त्यातल्या संघर्षात आपण भाग घेतला पाहिजे. आपल्याला आयुष्य म्हणजे काही जवळनं कळलं पाहिजे. म्हणून आम्ही शहाद्याच्या आदिवासी चळवळीमध्ये आम्ही 5-6 जण नोकऱ्या नाकारून गेलो. घरी आता चॉप बसला वडाला एवढं शिकलेला मुलगा आता काय करतोय काही माहित नाही. आणि आम्ही सरळ त्यावेळेला आम्ही चळवळीतच आयुष्य काढायचं म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आयुष्य तर भयंकर. तिथल्या आदिवासीवरती एवढे प्रचंड अत्याचार होत असत. जमीनदार त्यांच्याकडे जमिनी लुबाडत असत. त्यांना अंगठे करायला लावायचे कुठल्या पेपरावरती, मग 7 बाराचा उतारा हे करायचं आणि सगळं आपल्या नावावर जमीन करून घ्यायची. त्यांना कर्ज द्यायचं, कर्ज दिल्यानंतर मग ते हॉस्पिटल नाही म्हणायचं, मग ते त्याच्या जमीन माझ्या नावाने कर म्हणायचं. आपल्या स्वतःच्याच जमिनीवर ते